मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम म्हणजेच स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास असं आपल्याला पाहायचं आहे. तर आपण मागच्या वेळेस स्पर्शिका त्रिज्या प्रमेय पाहिला होता. म्हणजेच कुठल्याही स्पर्शबिंदूतून जाणारी त्रिज्या म्हणजेच काढलेली त्रिज्या आणि त्यातून जाणारी त्या त्रिज्येच्या अंत्यबिंदूतून जाणारी स्पर्शिका ही त्या त्रिज्येला लंब असते असं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं होतं. स्पर्शिका त्रिज्या थेरममध्ये पाहिलं होतं. आता आपला त्याचा कॉन्व्हर्स पाहायचा आहे. कॉन्व्हर्स काय पाहाय? अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज टँजंट टू द सर्कल. म्हणजे आपण एक वर्तुळ घेतलंय आणि ती एक त्रिज्या काढली आहे. तर एम एन आपण ही रेडियस घेतली असेल तर एन हा वर्तुळावरचा बिंदू झाला. म्हणजे या त्रिज्येचा आपल्याला इथं अंत्यबिंदू सांगता येईल. आणि या बिंदूतून जाणारी जर स्पर्शिका आपण रेषा काढली कशी, तर एन ला परपेंडिक्युलर असणारी रेषा जर काढली तर ती रेषा या वर्तुळाची स्पर्शिका असते असं आपल्याला या ठिकाणी दर्शवायचं आहे. आता आपण गिवन घेतलेलं आहे. M is a center of circle, segment MN, radius line L, perpendicular MN at N. म्हणजेच L रेषा ही MN ला N बिंदूत लंब आहे. टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला इथं? लाईन L इज टँजंट टू द सर्कल. लाईन L ही या यम केंद्र असलेल्या वर्तुळाची स्पर्शिका आहे असं आपल्याला दाखवायचं. मग आपण काय केलंय, एक एक्स्ट्रा याच्यावर एक पॉइंट घेतलेला आहे. तर या एल रेषेवर आपण पी हा एक पॉइंट घेतलेला आहे आणि हा पी पॉइंट आपण या ठिकाणी यम या सेंटरला जोडलेला आहे. आता इथं याला जोडल्यावर काय दिसतं पहा. याला जोडलं त्यात इथं आपल्याला एम एन पी हा एक ट्रायंगल तयार झालेला दिसतो. आता इथं परपेंडिक्युलर असल्यामुळं इथं हा राईट अँगल ट्रायंगल आपल्याला पाहायला मिळतो. मग आता आपण इथं काय केलं, टेक एनी पॉइंट पी ऑन द लाईन L and draw segment MP. आता हे आपण MP ला जोडून घेतलं. आता आपल्याला इथं ट्रायंगल तयार झाला. मग इथं आपण लिहूया नाऊ ट्रायंगल MNP. आता या त्रिकोणात जर पाहिलं तर N हा कसला अँगल आहे, इथं राईट अँगल आहे. मग ह्या इथं अँगल MNP इक्वल टू 90 डिग्री हा राईट अँगल आहे, बरोबर आहे. आता हा राईट अँगल असेल तर त्याच्या समोरची बाजू ही काय असते, हायपोटेनियस. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ती कर्ण आहे. मग आपण इथे लिहूया देअरफॉर सेगमेंट MP इज द हायपोटेनियस. आता बघा हा कर्ण आहे. आता आपल्याला काटकोन त्रिकोणात माहिती आहे की कर्ण हा इतर दोन बाजूपेक्षा नेहमी मोठा असतो. त्याच्यावरून काय म्हणता येईल आपल्याला, सेगमेंट MP ग्रेटर दॅन सेगमेंट MN. म्हणजे MP MN या बाजूपेक्षा मोठी आहे. परंतु आता पहा MN काय आहे, रेडियस आहे. ओके. आता MN जर रेडियस असेल तर मग MP या ठिकाणी रेडियस होऊ शकते का, नाही. मग आता लक्षात घ्या, N हा बिंदू रेषेवर आहे, वर्तुळावर आहे. P बिंदू घेतला आपण तो L रेषेवर आहे, परंतु ती त्या वर्तुळाची त्रिज्या होऊ शकत नाही. म्हणजेच तो रेषेवर आहे परंतु वर्तुळावर नाही. मग इथं असं आपण लिहू शकतो, देअरफॉर ॲज सेगमेंट MN इज रेडियस, बरोबर आहे, एक त्रिज्या आहे.
पॉइंट P can't on the circle. आता आपण सांगितल्याप्रमाणे mn ही त्रिज्या आहे, mn त्रिज्या आहे, परंतु mp हे mn पेक्षा मोठं आहे. mn त्रिज्या आहे म्हणजे n हा वर्तुळावर आहे, मग mp मोठी असेल तर p हा बिंदू त्या वर्तुळावर असणार नाही, म्हणजे तो वर्तुळावर नाही. Therefore no other point except point N of line L and line L on the circle. म्हणजेच वर्तुळ आणि रेषा याच्यावर n शिवाय कोणताही दुसरा एक बिंदू सामायिक असू शकत नाही. म्हणजेच P बिंदू हा रेषेवर आहे परंतु वर्तुळावर नाही. आणि मग याच्यावर म्हणू शकतो therefore the line L is a tangent to the circle. बघा आता इथं लक्षात आलं कसं काढलं हे आपण. तर इथं आपण आणखी एकदा लक्षात घ्या, mn त्रिज्या आहे. आता आपण तसंच n बिंदू जसा रेषेवर आहे वर्तुळावर आहे तसंच आहे रेषेवर आणखी एक आपण P बिंदू घेतलाय. या P बिंदूचा आपण जर विचार केला तर त्या P बिंदूचा विचार केल्यावर काय दिसतं, P रेषेवर आहे. आपण इथं दाखवलं त्रिकोण तयार होतो, त्रिकोणमध्ये MP हा कर्ण तयार होतो. कर्ण हा त्याच्या इतर दोन बाजूपेक्षा मोठा असतो, मग MP हा मोठा आहे, परंतु mn ही वर्तुळाची त्रिज्या आहे. आता mn वर्तुळाची त्रिज्या असेल तर n वर्तुळावर आला आणि MP ही मोठी बाजू आहे, त्यामुळे P हा वर्तुळाच्या बाहेर जाणार आहे, म्हणजे तो वर्तुळावर नाही. याचा अर्थ दिलेली रेषा आणि दिलेलं वर्तुळ यांना n शिवाय दुसरा कोणताही बिंदू हा सामायिक नसतो. त्यामुळे L रेषा ही n बिंदूतून जाणारी वर्तुळाची स्पर्शिका आहे असं आपल्याला या ठिकाणी दर्शवता येतं. आता आपण इथे एक सर्कल काढलेला आहे पहा, 3 सर्कल्स घेतलेले आहेत, ABC असे 3 सर्कल्स आहेत. आता पहा आपण जर या सर्कल मध्ये एक बिंदू घेतला, समजा इथं आपण P बिंदू घेऊया, तर सर्कल मध्ये जर बिंदू घेतला तर यातून जाणाऱ्या वर्तुळ आपल्याला किती स्पर्शिका काढता येतील, तर यातून जाणारे आपल्याला समजा आपण या प्रकारे रेषा घेतली तर ही वर्तुळाची स्पर्शिका होऊ शकते का, नाही. तर ही वर्तुळाची काय तयार होते, छेदिका. म्हणजे वर्तुळाच्या आतमध्ये जर बिंदू आपण घेतला तर वर्तुळाला स्पर्शिका काढता येत नाही. आपण असाच हाच बिंदू वर्तुळावर घेऊ. आता या वर्तुळावर जर घेतला तर याच्यातून जाणारी आपल्याला एक स्पर्शिका काढता येते. म्हणजेच दिलेला बिंदू जर वर्तुळावर असेल तर त्याच्यातून जाणारी एक स्पर्शिका काढता येते. आता आपण हाच बिंदू काय करू, इकडं बाहेर घेऊ. हा बाहेर घेतला आपण R बिंदू, तर यातून जाणारे आपल्याला किती स्पर्शिका काढता येतील पहा. तर यातून जाणारे आपल्याला या प्रकारे एक आणि या प्रकारे एक अशा आपल्याला या ठिकाणी 2 स्पर्शिका काढता येतात. म्हणजे लक्षात ठेवा, दिलेला बिंदू हा वर्तुळाच्या आत असेल तर त्यातून जाणारी स्पर्शिका काढता येत नाही. दिलेला बिंदू वर्तुळावर असेल तर एक स्पर्शिका काढता येते आणि दिलेला बिंदू जर वर्तुळाच्या बाह्य भागात असेल तर त्यातून जाणारे आपल्याला 2 स्पर्शिका काढता येतात. आता बघा हा R बिंदू आहे, बरोबर आहे, हे स्पर्शिका झाली. हा R बिंदू आहे आणि हा P बिंदू आहे, तर PR ही स्पर्शिका आहे. परंतु जेव्हा आपण सिगमेंट PR पाहिलं एवढाच भाग, तर हा खंड तयार होतो, रेषाखंड. या PR ला या ठिकाणी
स्पर्शिका खंड असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे QR हा सुद्धा एक या ठिकाणचा स्पर्शिका खंड आहे. रेषा QR ही स्पर्शिका आहे, परंतु सिगमेंट QR म्हणजे रेषाखंड QR याला या ठिकाणी स्पर्शिका खंड म्हणजे टँजंट सिगमेंट असं या ठिकाणी संबोधलं जातं. आता याच्यावरून आपल्याला काय एक थेरम कसा सोडवता येतो पहा. आता हे टँजंट सिगमेंट जे आहे ते टँजंट सिगमेंट थेरम म्हणजे काय, स्पर्शिका खंडाचे प्रमेय. म्हणजेच या ठिकाणी जे आपण हे PR आणि QR हे जे दोन स्पर्शिका खंड घेतलेले आहेत, यामध्ये आपल्याला काय गुणधर्म पाहायला मिळतो, तो गुणधर्म आपल्याला या ठिकाणी तपासायचा आहे. आता पहा, आपण इथे एक सर्कल घेतलंय A सेंटर असलेलं. सर्कलच्या बाहेर D बिंदू घेतलाय. त्यानंतर PD आणि QD या दोन स्पर्शिका आहे. त्यामुळं PD आणि QD हे दोन स्पर्शिका खंड या ठिकाणी आपल्याला तयार झालेले दिसतील. आता आपण A बिंदूतनं काय करू, ही एक रेडियस घेऊ. बरोबर आहे. आता माहिती आहे, आपण जर स्पर्श बिंदूतून जाणारी ही जी रेडियस काढली तर या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. दुसरी AQ आपण ही एक रेडियस घेऊ, म्हणजे Q हा स्पर्श बिंदू आहे, इथं पण 90 डिग्रीचा अँगल तयार होईल आणि आपण या ठिकाणी असं AD ला जोडून टाकू. आता आपल्याला या ठिकाणी काय दिसतं की इथं दोन ट्रायंगल तयार झालेले दिसत आहेत. आता आपण ह्या दोन ट्रायंगलचा एकत्र विचार करूया. बघा, आता हे दोन ट्रायंगल जर घेतले तर काय दिसेल, आपण डायरेक्ट याचं प्रूफ घेऊया. लिहायचं इन ट्रायंगल, दुसरं एक आहे DPA किंवा APD अँड ट्रायंगल AQD. आता ह्या दोन त्रिकोणाचा आपण एकत्र विचार केला तर इथं काय दिसतं पहा. आता इथं AQ कॉन्ग्रंट AP असेल, कारण ते दोन्ही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. मग इथं लिहा सिगमेंट AP कॉन्ग्रंट सिगमेंट AQ. याला आपण रिजन देऊ रेडी ऑफ सेम सर्कल, म्हणजे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. आता नंतर आपण दुसरा जर पाहिला तर पहा, इथं हा 90 डिग्री हा 90 डिग्री, त्यामुळे AD काय तयार होईल, इथं हायपोटेनियस. बरोबर आहे. आणि ती AD बाजू ह्या दोन्ही त्रिकोणाला कॉमन आहे, म्हणजे इथं काय लिहू शकतो, सिगमेंट AD कॉन्ग्रंट सिगमेंट AD, किंवा आपण याला हायपोटेनियस म्हणूया. हायपोटेनियस AD कॉन्ग्रंट हायपोटेनियस AD. इथं म्हणूया आपण कॉमन साइड, दोन्ही बाजूला सामायिक दोन्ही त्रिकोणाची सामायिक बाजू. आता बघा, आपण हायपोसाइड थेरम पाहिला होता, मग त्याच्यानुसार हे दोन्ही त्रिकोण कसे झाले, एकरूप झाले. तिसरा घटक हा 90 डिग्रीचा अँगल आहे, दाखवायची गरज नाही. देअरफॉर ट्रायंगल APD कॉन्ग्रंट ट्रायंगल AQD हायपोसाइड टेस्ट. आता याच्यानुसार हे एकरूप झाले. आता बघा, दोन त्रिकोण जर एकरूप झाले तर त्याच्या संगत बाजू एकरूप असतात. त्याच्यानुसार काय येईल मग, PD आणि QD. देअरफॉर सिगमेंट PD कॉन्ग्रंट सिगमेंट QD. इथं म्हणूया CSCT, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. आणि देअरफॉर PD इक्वल टू QD. आता हेच पहा, PD आणि QD हे काय आहेत, या ठिकाणचे स्पर्शिका खंड आहेत. बरोबर आहे. आणि मग हे स्पर्शिका खंड कसे आहेत, एकरूप आहेत. त्याच्यानुसार आपल्याला सांगता येतं, मग कुठल्याही त्रिकोणाच्या बाहेर वर्तुळाच्या बाहेर जर एक बिंदू दिला तर त्यातून जाणारे जे दोन स्पर्शिका खंड असतात ते स्पर्शिका खंड एकरूप असतात, असं आपल्याला या ठिकाणी दर्शवता येतं. आता याच्यावर आधारित काही एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल्स आपल्याला कशा प्रकारे सोडवता येतात ते थोडंसं आपण पाहूया. आता इथे एक फिगर काढलेली आहे पहा.
इन द फिगर सर्कल विथ सेंटर डी. डी सेंटर असलेले एक सर्कल घेतलंय. टचेस द साइड्स ऑफ अँगल ACB ॲट A अँड B. ACB ह्या कोनातून काढलेल्या बाजू ज्या आहेत त्या A आणि B ला या वर्तुळाला स्पर्श करतात. अँगल ACB हा अँगल दिलाय 52 डिग्री. फाइंड मेजर ADB. याचं आपल्याला माप काढायचं आहे. आता पहा, याचं माप काढत असताना आपल्याला गुणधर्म माहिती आहे. तर आता ए हा तिथला काय आहे, स्पर्श बिंदू आहे, बरोबर आहे. ए जर स्पर्श बिंदू असेल तर DA काय आहे, तर रेडियस आहे, म्हणजे स्पर्श बिंदूतली त्रिज्या आहे. इथं काय येईल मग 90 डिग्री. तसंच DB ही सुद्धा रेडियस आहे. B हा स्पर्श बिंदू आहे, म्हणजे इथं पण 90 डिग्रीचा अँगल मिळेल. आता हा त्रिकोण चौकोन तयार होतो, ACBD हा चौकोन तयार होतो. आता चौकोनाच्या चारी कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 360 अंश. मग इथं लिहूया आपण, द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. म्हणजेच चौकोनाच्या चारी कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश. आता पहा, इथं कोण घेऊया आपण. पहिला घ्या अँगल ACB प्लस दुसरा घेऊ अँगल CBD प्लस अँगल ADB प्लस अँगल DAC इक्वल टू 360 डिग्री. आता ACB हा दिलेला आहे 52 अंशाचा, अधिक CBD हा कितीचा आहे 90, अधिक ADB आपल्याला काढायचा आहे, अधिक DAC हा पण दिलाय 90, बरोबर 360. तर 90 अधिक 90 180, अधिक 52 232, अधिक अँगल ADB इक्वल टू 360 डिग्री. Therefore अँगल ADB इक्वल टू 360 मायनस 232. आता याची वजाबाकी करूया. अँगल ADB इक्वल टू 10 2 गेले 8, हाताला 1, 6 4 गेले 2, आणि म्हणजेच अँगल ADB या ठिकाणी आपल्याला आलेला दिसेल, आणि तो अँगल या ठिकाणी आपल्याला 128 अंशाचा आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. अशा प्रकारे आपण या गुणधर्माचा वापर करून हे कोण कुठलाही दिला तर दुसरा कोण आपण काढू शकतो. आता नेक्स्ट एक एक्झाम्पल आहे. पॉइंट O इज अ सेंटर ऑफ A सर्कल. A circle line A and B are parallel tangent to the circle at P and Q. Prove that segment PQ is a diameter of the circle. आता पहा, इथं काय दिलंय, हा O केंद्र असलेला वर्तुळ आहे. A आणि B या दोन रेषा आपण घेतलेल्या आहेत, या एकमेकांना समांतर पॅरलल लाईन, आपण पॅरलल टँजंट, दोन स्पर्शिका ह्या समांतर स्पर्शिका घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला जर PQ ला जोडलं आपण, तर हे PQ या ठिकाणी वर्तुळाचा व्यास, डायमीटर वर्तुळाचा व्यास आहे, हे आपल्याला या ठिकाणी दर्शवायचं आहे. आता आपण काय केलं, O पासनं एक आपण परत O मधनं एक समांतर रेषा काढली, जी की A ला समांतर असेल अशी रेषा आपण या ठिकाणी काढून घेतलेली आहे, जी O बिंदूतून जाते. आता आपण आकृतीमध्ये पाहूया. इथे लिहा, ड्रॉ लाईन C थ्रू O which is parallel
टू लाईन ए असं म्हणूया आपण. आता लाईन ए ला पॅरलल असली रेषा काढली आणि त्यानंतर मग ओपी आणि ओक्यू या त्रिज्या काढल्यात. ड्रॉ अ रेडियस ओपी अँड ओक्यू. आता ह्या दोन त्रिज्या आपण या ठिकाणी काढलेल्या आहेत. आता पहा इथं आपण ह्या दोन त्रिज्या काढलेल्या आहेत. त्यानुसार जर आपण ओपीटी हा कोण पाहिला तर हा किती अंशाचा आहे? 90 अंशाचा आहे. बरोबर आहे. मग आता आपण या दोन लाईन पॅरल घेतल्यात. कुठली? ए आणि सी. ह्या दोन लाईन पॅरल असतील तर हे काय झालं? या ठिकाणी ह्या पॅरल लाईन्स आहेत आणि ही त्याची छेदिका मिळेल. बरोबर आहे. मग आता हा आणि हा कोण कसला मिळेल? इंटरनल अँगल आहेत. मग ह्या दोघांच्या मापांची बेरीज किती असते? 180. तर आता हा 90 असेल तर हा सुद्धा किती मिळेल आपल्याला? या ठिकाणी 90 अंशाचा कोन मिळेल. मग आता इथे लिहूया आपण. नाऊ अँगल ओपीटी इक्वल टू 90 डिग्री. याला म्हणूया आपण टँजंट थिअरम नुसार. बरोबर आहे. मग आता इथे लिहूया देअरफॉर अँगल एसओपी हा कोन इक्वल टू 90 डिग्री. याला आपण म्हणूया इंटरनल अँगल प्रॉपर्टी आहे. बरोबर आहे. अंतर कोन कसोटीनुसार पाहिलेलं आहे. आता हा कोन आपल्याला 90 अंशाचा मिळालेला आहे. मग आता हा 90 अंशाचा असेल तर बरोबर आहे. हे काय दिले? आता आपल्याला दिले ए समांतर बी आहे आणि दुसरं आपण आता इथं आलं ए समांतर सी. तर याच्यावरून आपल्याला काय मिळेल? सी समांतर बी मिळतं. मग इथं लिहूया लाईन ए पॅरलल लाईन सी. हे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. अँड लाईन ए पॅरलल लाईन बी हे तुम्हाला दिलेलं आहे. आता ह्या दोन विधानावरनं काय सांगता येतं? मग लाईन बी पॅरलल लाईन सी फ्रॉम 1 and 2 या दोघांवरनं काय सांगता येतं? ह्या दोन रेषा समांतर आहेत. मग आता इथं पहा ह्या दोन रेषा समांतर तर या ठिकाणचे जे कोन तयार झालेत इथं आणि इथं यांचं माप किती पाहिजे? 180 अंशाचं. बरोबर आहे. मग इथं काय आलं? आता इथं अँगल एसओपी अधिक अँगल एसओक्यू इक्वल टू काय आलं? 90 + 90 = 180 डिग्री. मग आता पहा या ठिकाणी 180चा कोन तयार होत असेल तर ही एकच रेषा पाहिजे. बरोबर आहे. म्हणजेच इथं हे दोन्ही एकमेकाचे परस्पर विरुद्ध किरण तयार झाले. त्यानंतर आपल्याला म्हणता येईल रे ओपी अँड रे ओक्यू इज अपोजिट rays आणि therefore points P O Q are collinear. म्हणजे हे तीनही बिंदू कसे आहेत? एकरेषीय आहेत. आणि मग याच्यावर सांगता येतं therefore segment PQ is a diameter of circle. बघा हे तीनही बिंदू जर एकरेषीय असेल तर एक रेषा तयार झाली आणि हे रेडियस प्लस ही रेडियस मिळून हा काय तयार झाला? डायमीटर. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल्स या पद्धतीने इथं सोडवता येतात. याचा वापर करून आपण प्रॅक्टिस सेट 3.1 सॉल्व करा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.